साल 1850 भारत स्वतंत्र व्हायच्या आधी जवळपास 100 वर्ष आधीचा काळ। महाराष्ट्रातल्या बुलढाणा गावात बापूजी हरी शिंदे यांच्या घरात मुलगी जन्माला आली। 4 मुलग्यांच्या पाठीवर झालेली मुलगी ताराबाई। बापूजी शिंदे सधन जमीनदार आणि सरकारी कार्यालयात हेड क्लार्क होते। महात्मा फुलेंचे सुधारणावादी विचार त्यांना पटायचे, म्हणूनच त्यांनी ताराबाईंना मुलगी म्हणून वेगळं मानलं नाही, मुलांच्या बरोबरीनं वाढवलं। त्या काळी मुलींसाठी शाळा नव्हत्या। बापूजींनी ताराबाईंना घरी शिकवलं, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेची ओळख करून दिली, वाचायला आणि नव्या गोष्टी शिकायला प्रोत्साहन दिलं। जगावेगळं जगणाऱ्या ताराबाईंना जगाचंही भान होतं। आसपासच्या स्त्रियांचं जगणं, त्यांची कुचंबणा त्या पाहत होत्या। त्यामुळे लग्न आणि सांसारिक जबाबदाऱ्यात अडकून पडायला त्यांचं मन राजी नव्हतं। आपल्याला लग्न करण्याची इच्छा नाही असं त्यांनी वडिलांना सांगितलं। लाडक्या मुलीचं मन जपायचं की जनरीत सांभाळायची अशा कात्रीत सापडलेल्या बापूजी शिंदेंनी मध्यम मार्ग सुचवला।